नमस्कार श्रोते हो, आपल्या ENT आरोग्य मार्गदर्शन या सिरीजच्या 9व्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत। श्रोते हो, माणसाला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे एकमेकांशी संवाद साधण्याची शक्ती। पण विचार करा, जर एखाद्याला ऐकूच येत नसेल तर त्याला आपल्या गप्पा, गाणी आणि साधी हाक देखील ऐकू जाणार नाही। अशा वेळी ती व्यक्ती समाजात स्वतःला एकटी समजू लागते। कमी ऐकू येणाऱ्या किंवा कर्णबधीर व्यक्तीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत। आज आपण हेच गैरसमज दूर करणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची योग्य पद्धत शिकणार आहोत। अशाच संवेदनशील आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या हेल्थ गुरु आय केअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्रोते हो, अनेकदा ज्यांना ऐकू येत नाही त्यांना आपण बहिरे म्हणून हिणवतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो। पण लक्षात ठेवा, श्रवणदोष हा आजार आहे, श्राप नाही। आपल्या गावात किंवा परिसरात कुणाला ऐकण्याचा त्रास असेल तर त्यांना तपासणीसाठी प्रोत्साहित करा। शाळेत जाणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष द्या। जर एखादं मूल अभ्यासात मागं पडत असेल किंवा हाक मारल्यावर ओ देत नसेल तर कदाचित त्याला कमी ऐकू येत असू शकतं। अशा मुलांची वेळेवर तपासणी केल्यास त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळता येतं। आपण सर्वांनी मिळून अशा व्यक्तींना आधार दिला पाहिजे। ज्यांना कमी ऐकू येतं त्यांच्याशी बोलताना काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळा। चेहऱ्यावर प्रकाश, तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलाल तेव्हा तुमचा चेहरा त्यांना नीट दिसेल अशा उजेडाच्या जागी उभे राहा। सावलीत उभे राहून बोलू नका, लक्ष वेधून घ्या। बोलायला सुरुवात करताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून किंवा समोर येऊन त्यांचे लक्ष तुमच्याकडे आहे ना याची खात्री करा। गोंगाट टाळा। टीव्हीचा आवाज किंवा आजूबाजूला गोंगाट असेल तर तिथं बोलणं टाळा। शांत जागी जाऊन संवाद साधा। हळूहळू स्पष्ट बोला। ओरडून बोलण्याची गरज नाही, उलट ओरडल्यामुळे शब्दांचा उच्चार अस्पष्ट होतो। शांतपणे हळू आणि शब्दांचे उच्चार स्पष्ट करून बोला। ओठ वाचणं, तुम्ही बोलत असताना तुमच्या ओठांच्या हालचाली त्यांना दिसू द्या, जेणेकरून ते शब्द ओळखू शकतील। खुणांचा वापर, बोलताना हातांच्या खुणा, चेहऱ्यावरील हावभाव आणि चित्रांचा वापर करा। यामुळं त्यांना तुमचं म्हणणं लवकर समजेल। श्रोते हो, जर एखाद्याला डॉक्टरांनी श्रवणयंत्र म्हणजेच मशीन दिलं असेल तर त्याचा वापर करायला त्यांना प्रोत्साहित करा। अनेक लोक लाजेपोटी मशीन वापरत नाहीत। त्यांना समजावून सांगा की जसं आपण डोळ्यांना चष्मा लावतो अगदी तसंच हे कानासाठीचं साधन आहे। तसेच गावात अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कुटुंबाचा एक छोटा गट तयार करा, जिथं ते एकमेकांना धीर देऊ शकतील। तुमचा एक छोटासा पुढाकार कुणाचं तरी आयुष्य आनंदी करू शकतो। श्रोते हो, ज्यांना ऐकू येत नाही त्यांना आपण ऐकण्याची ताकद देऊ शकत नाही, पण त्यांना प्रेमाचा शब्द द्यायची ताकद मात्र आपल्याकडे नक्कीच आहे। तुमच्या ओळखीच्या कुणाला असा त्रास आहे का? तुम्ही त्यांच्याशी कसा संवाद साधता? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून समाजात सकारात्मकता पसरेल। पुढच्या म्हणजेच या सिरीजच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत ENT आरोग्यासाठी सरकारी सेवा आणि आरोग्यवर्धिनी केंद्राची मदत कशी घ्यावी। तोपर्यंत पाहत रहा हेल्थ गुरु आय केअर। धन्यवाद।